विक्रमनगर परिसरातील शहापूर रोडवर विश्वामित्र पतसंस्था ते बालाजी चौक दरम्यान सुरू असलेल्या भूमिगत विद्युत वाहिनी केबल टाकण्याच्या कामात गंभीर अनियमितता व भ्रष्टाचाराचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामात संबंधित कंत्राटदार, अभियंते आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमतातून बेकायदेशीर पद्धतीने काम सुरू असल्याचा संतापजनक आरोप पुढे आला आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सदर काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असून सुरक्षिततेचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत। वारंवार तक्रारी करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे। चीफ इंजिनियर पासून इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बाब पोहोचूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी पसरली आहे। दरम्यान केबल टाकण्याच्या कामादरम्यान अनेक ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन तोडण्यात आल्या आहेत, मात्र त्याची दुरुस्ती वेळेत न केल्यामुळे गेल्या 1.5 महिन्यांपासून 3 ते 4 कुटुंबांना पाणी पुरवठा बंद आहे। याबाबत महापालिका प्रशासन, महापौर व उपमहापौर यांच्याकडेही तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप होत आहे। विशेष म्हणजे काम अद्याप अपूर्ण असतानाही संभाव्य गैरप्रकार झाकण्यासाठी घाईघाईने डांबरीकरण, पॅचवर्क करण्यात येत असल्याचे दिसत आहे। मात्र पॅचवर्क ही अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून नेमके काय गौडबंगाल दडले आहे असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। या संपूर्ण प्रकारामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या कामाची तात्काळ सखोल चौकशी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा उद्भवणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेस महावितरणचे संबंधित अधिकारीच जबाबदार असतील असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे।